नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इन-सिटू बायोरेमेडिएशन म्हणजे ते काय आपण डिस्कस करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्स-सिटू बायोरेमेडिएशन हे इन डिटेल आपण पाहिलं होतं. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोरेमेडिएशनचा इन-सिटू जो टाईप आहे तो डिस्कस करणार आहोत. हा जो टॉपिक आहे बायोरेमेडिएशन बायोमास युटिलायझेशनच्या अंडर येतो. चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम इन-सिटू बायोरेमेडिएशन ही एन्व्हायरमेंटली फ्रेंडली आणि कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक आहे. त्याच्याद्वारे जे काही ग्राउंड वॉटर असेल किंवा कंटॅमिनेटेड सॉईल असेल ती क्लीनअप केली जाते आणि जे काही कंटॅमिनेशन आहे जे डायरेक्टली जे काही विदाऊट म्हणजे ज्याच्यामधून आपण काही जे प्रोटीन मटेरियल आहे ते काढत आणि एक्सिव्हिटही करत नाही, ते तिचं जी प्रोसेस आहे ती कंटॅमिनेटेड साईट आहे तिथंच त्याचं इन-सिटू बायोरेमेडिएशनद्वारे जे काही कंटॅमिनेशन फ्री करण्याचं काम केलं जातं. या प्रोसेसमध्ये मायक्रोऑर्गॅनिझम आणि काही बायोलॉजिकल प्रोसेस इन्हान्समेंट करून जे काही डिग्रेडेशन असेल किंवा डिटॉक्सिफाय एखाद्या प्रोटनचं केलं जातं, जेणेकरून तो लेस हार्मफुल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन त्याचं होऊ शकेल. तर आता आपण त्याचं टाईप्स पाहूया. तर त्याचे दोन मेन टाईप आहे. इंट्रेसिव्ह बायोरेमेडिएशन, त्याला आपण नॅचरल अटेन्युएशन पण म्हणतो. तसंच दुसरं आहे इंजिनियर इन्हान्स्ड इन-सिटू बायोरेमेडिएशन. तर इंट्रेसिव्ह बायोरेमेडिएशन म्हणजे काय, एखादी जे काही नॅचरली ऑर्गॅनिक जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ऑलरेडी तिथं जे काही प्रेझेंट आहे त्याला युटिलाइज करायचं, जेणेकरून जो काही कंटॅमिनेटेड एरियामध्ये जे काही प्रेझेंट असेल, जेणेकरून जे काही पोल्युटन असेल ते डिग्रेडेशन होईल आणि त्याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शनचा म्हणजे ह्युमनचा त्याच्यामध्ये काही इंटरॅक्शन किंवा काही त्याच्यामध्ये सहभाग राहणार नाही. तर याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही नॅचरल ऑर्गॅनिक मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते त्याचं काम करत असतात कंटॅमिनेटेड एरियामध्ये, जेणेकरून जे काही प्रोटीन असेल ते डिग्रेड होऊ शकेल. त्याच्यानंतर इन्हान्स इन-सिटू बायोरेमेडिएशन म्हणजे काय, याच्यामध्ये न्यूट्रिएंट किंवा ऑक्सिजन किंवा जे काही असे जे काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीला स्टिम्युलेट करणारे जे काही फॅक्टर आहे ते प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून जे काही बायोरेमेडिएशन किंवा बायोडिग्रेडेशनची जी प्रोसेस आहे ते ॲक्सेलरेट व्हायला मदत होत असते. तर असे दोन मेन टाईप आपल्याला इन-सिटू बायोरेमेडिएशनमध्ये पाहायला मिळतात. तर टेक्निक कशी आहे ती आपण पाहूयात. तर बायोवेंटिंग, तर याच्यामध्ये काय केलं जातं, एअर किंवा ऑक्सिजन फ्लो रेट हा तिथं सप्लाय केला जातो, जेणेकरून जे काही इंडिजिनस मायक्रोब्स असतात, म्हणजे इंडिजिनस मायक्रोब्स काय जे कंटॅमिनेटेड्स आहे म्हणजे जे काही ऑलरेडी प्रेझेंट असणारे जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असेल त्याला इंडिजिनस मायक्रोऑर्गॅनिझम किंवा नेटिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम म्हटलं जातं. जेणेकरून काय करायचं, एअर किंवा ऑक्सिजन आपण जो काही फ्लो असेल लो फ्लो रेट सप्लाय करायचं, जेणेकरून जे काही ॲक्टिव्हिटी असेल त्या मायक्रोऑर्गॅनिझमची ती वाढेल. आणि हे कशासाठी जास्त प्रमाणात वापरलं जातं, जे काही पेट्रोलियम हायड्रोकार्बन आहे त्याला रिमेडिएट करण्यासाठी ही आयडल टेक्निक आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बायोस्पार्जिंग, तर याच्यामध्ये इंजेक्ट केलं जातं एअर अंडर प्रेशर, जेणेकरून जे काही वॉटर टेबलमध्ये जे काही ग्राउंड वॉटर आहे त्याच्यातले जे काही ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढवलं जातं, जेणेकरून ऑक्सिजन जर कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जेणेकरून जे काही एरोबिक बायोडिग्रेडेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्हान्समेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बायो ऑगमेंटेशन म्हणजे काय, एखाद्या स्पेसिफिक स्ट्रेनचा किंवा एखाद्या बॅक्टेरियाची स्ट्रेन जी काही आहे ती सर्टन कंटॅमिनंट जे काही डिग्रेडेट करणारे जे काही बॅक्टेरिया असतील ते याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं. तर मग अशाच काही स्पेसिफिक स्ट्रेन जे काय आहेत म्हणजे सुडोमोनास पुटिटा झालं, असे जे काही हायड्रोकार्बन डिग्रेड करणारे जे काही स्पेसिस आहेत, तर अशा जे काही स्पेसिसला एखाद्या प्लेसमध्ये आपण अग्मेंट करायचं म्हणजे तिथं स्पेसिफिक स्ट्रेन हे ॲड करायचं. बायोस्टिम्युलेशन म्हणजे काय, जे काही नायट्रोजन असतील किंवा फॉस्फरस असेल असे जे काही नायट्रोजन आहे किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर म्हणजे ऑक्सिजन असेल किंवा नायट्रेट असेल हे त्या सर्फेसमध्ये ॲड करायचं, जेणेकरून जे काही इंडिजिनस मायक्रोबियल पॉप्युलेशन आहे ते स्टिम्युलेट व्हायला मदत असते. तर बायोस्टिम्युलेशनमध्ये हे जास्त प्रमाणात केलं जातं, म्हणजे न्यूट्रन अप्लाय करून न्यूट्रन ॲड करून त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती स्टिम्युलेट हे केली जाते. तसंच आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बायोस्टिम्युलेशन इन डिटेल पाहिलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता. तर बायोरेमेडिएशन बायोमास युटिलायझेशनचं एक प्लेलिस्ट दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. त्याच्यानंतर पाचवी जी काही परमेबल रिॲक्टिव्ह बॅरर, म्हणजे सरफेस वॉल असते याच्यामध्ये रिॲक्टिव्ह मटेरियल हे ट्रीट असतं, म्हणजे सरफेस वॉलला जे काही रिॲक्टिव्ह मटेरियल असेल ते फिल केलं जातं, जेणेकरून जे काही कंटॅमिनेटेड ग्राउंड वॉटर असेल तर त्याच्यामधून फ्लो केलं जातं आणि त्याच्यानंतर जे काही कंटॅमिनेटेड असेल तर त्याच्यामध्ये ग्रॅब झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेगवेगळ्या टेक्निकने इन-सिटू बायोरेमेडिएशन हे केलं जातं.
त्याच्यानंतर मेकॅनिझम जर विचार केला, जे काही सॉईल किंवा वॉटरमध्ये जे काही कंटॅमिनंट असेल ते ॲज अ सबस्ट्रेट म्हणून पाहतात, म्हणजे मायक्रोरिझम ॲज अ सबस्ट्रेट म्हणून त्याला बघतं. त्याच्यानंतर मायक्रोरिझम हे मेटाबोलाइज करतं त्यांना, आणि मेटाबोलाइज केल्यानंतर जे काही पोल्युटन आहे ॲज अ एनर्जी आणि ग्रोथ म्हणून त्याला वापरतात मायक्रोरिझम. आणि पोल्युटन काय करतात, नंतर हे ट्रान्सफॉर्म होतं लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये किंवा बाय प्रोडक्ट म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर असेल किंवा बायोमासमध्ये त्याचं कन्व्हर्जन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे pH असेल, टेम्परेचर असेल, मॉइश्चर असेल, ऑक्सिजन असेल किंवा न्यूट्रन अवेलेबिलिटी असेल, तर ह्या प्रोसेसमध्ये जे काही सगळ्याचे फॅक्टर आहेत त्याच्यावरती ही मेन जी प्रोसेस आहे ती डिपेंड आपल्याला पाहायला मिळते. जर टेम्परेचर किंवा मॉइश्चर किंवा ऑक्सिजन जर प्रॉपर नसेल तर मग बायोडिग्रेडेशन होणार नाही आणि त्याची जी काही मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी आहे बायोडिग्रेडेशन ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ते मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. पोल्युटन कोणकोणते ट्रीट आपण करू शकतो याच्यामध्ये, पेट्रोल हायड्रोकार्बन म्हणजे त्याच्यामध्ये गॅसोलिन, डिझेल असेल, क्लोरिनेटेड सॉल्वंट म्हणजे काय क्लोरीन कंपाऊंड असतात वॉटरमध्ये ते आपण करू शकतो, हेवी मेटल, पेस्टिसाईड वगैरे असतील वॉटरमध्ये, सॉईलमध्ये, इंडस्ट्रियल सॉल्वंट जे काय असेल, इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर असेल ते सुद्धा आपण याच्याद्वारे ट्रीटमेंटही करू शकतो. तर ॲडव्हान्टेजेस जर विचार केला तर मिनिमम साईट डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे जास्त प्रमाणात जास्त साईट लागत नाही, जी कंटामिनेटेड साईट आहे तिचाच वापर आपण करू शकतो. तो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, एन्व्हायरमेंटल ससेप्टेबल आहे आणि याच्यामध्ये डीप कंटामिनेशन जो काही झोन असेल तो आपण ट्रीट हा करू शकतो. आणि लिमिटेशन जर विचार केला ही स्लो प्रोसेस आहे. काही जे कंटॅमिनंट आहे स्पेशली हेवी मेटल जे काय आहेत त्याच्यासाठी ही जी टेक्निक आहे ते इफेक्टिव्ह नाही आहे. एन्व्हायरमेंटल कंडिशन रिक्वायरमेंट लागतं याला, मगाशीच मी सांगितलं pH, टेम्परेचर वगैरे मेंटेन लागतं आणि मॉनिटरिंग आणि कंट्रोल करायला खूप डिफिकल्ट आहे. कम्पेअर जर आपण एक्सेसू जे काय बायोरेमिडिएशन आहे त्याला जर याला कम्पेअर केलं तर तेही डिफिकल्ट आपल्याला पाहायला मिळते. एक्सेटूमध्ये आपण काय करतो, एखाद्या कंटॅमिनेटेड साईट म्हणून जी साईट असेल, सॉईल असेल, वॉटर असेल ते कलेक्ट करतो आणि दुसरीकडे जाऊन त्याचं ट्रीटमेंट हे केलं जातं. तसं इथं नाही केलं जातं. इथं इन सिटू म्हणजे जे कंटॅमिनेटेड साईट असेल तिथंच ते जे काही बायोडिग्रेडेशन आहे ते केलं जातं, मायक्रोरिझमद्वारे किंवा केमिकलद्वारे ते केलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोरेमिडिएशनचा इन सिटू हा जो काही टाईप आहे तो आपण इन डिटेल स्टडी केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.